नमस्कार. केबीबी मराठीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज गुरुपौर्णिमा, त्यामुळे सर्वप्रथम आपणा सर्वांना आमच्या न्यूज चॅनल तर्फे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा सण गुरुपौर्णिमेचा, गुरुच्या दर्शनाचा, गुरुने दिलेल्या दीक्षेच्या, या गुरुपौर्णिमेचं महत्व काय आहे, आतलं कुठलं महत्व आहे, या महत्वाची माहिती आज आपण घेण्यासाठी आलेलो आहोत. गुरुर् ब्रह्म गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु, या शब्दाचा अर्थ काय आणि यामधील माहिती घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे राष्ट्रपती पुरस्कृत हरिभक्त पारायण मिरगे गुरुजी. नमस्कार. नमस्कार. आज गुरुपौर्णिमा आहे, याबद्दल श्रोत्यांना याबद्दलची माहिती आणि जो मी मंत्र आता उच्चारला याबद्दलची माहिती थोडक्यात आपण द्यावी अशी मी आपण विनंती करतो. महाभारत आणि रामायण हे आपल्या भारतीय संस्कृतीचे दोन मानदंडाचे ग्रंथ आहेत. महाभारताचं लेखन महर्षी व्यासमुनींनी केलेलं आहे. गेल्या 5000 वर्षामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि साहित्य सारस्वात जी काही ग्रंथरचना झाली, त्या ग्रंथरचनाचा पूर्ण तात्विक विचार आधार जर कोणता ग्रंथ असेल तर तो श्री महाभारत आहे. खूप मोठे ऋण भारतीय संस्कृतीवर महर्षी व्यासमुनींचे आहे. आज त्यांचा जन्मदिन असल्यामुळे व्यास पौर्णिमा म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये हा गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न होतो आहे. जीवनाच्या कल्याणासाठी प्रत्येकाला मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. जीवनाच्या वाटचालीमध्ये कोणती विद्या घ्या, त्यामध्ये तज्ञ होण्याकरता मार्गदर्शकांची आवश्यकता असते. पारमार्थिक क्षेत्रामध्ये हे मार्गदर्शनाचं काम दीपस्तंभाप्रमाणे गुरु करत असतात. आणि खूप मोठी परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीला आहे. आपण जर पाहिलं तर श्रीकृष्ण प्रभूचे गुरु सावित्री होते, श्रीराम प्रभूचे गुरु वशिष्ठ मुनी होते. एवढंच नाही तर त्यानंतरच्या आता काळामध्ये 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ, नामदेवरायांचे गुरु विश्वनाथ खेचर, नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आणि तुकोबांचे सुप्तादेश मिळालेले बाबाजी सद्गुरू, या सर्वांचा जो विचार आहे हा सर्वांचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या संत महात्म्यांनी त्या दृष्टीने आहे. असा हा गुरुचा महिमा आहे. सद्गुरू वाचवणे सापडला सोय धरावी. सज्जन हो, प्रसंग व्यासंग आणि संत संघ हे क्लिच आहेत. प्रसंग माणसाचं मन घडवते, व्यासंग माणसाची बुद्धी घडवते आणि संत संघ जीवन घडवते. जीवन घडवण्यासाठी जी काही दिव्य दृष्टी पाहिजे ती आम्हाला सद्गुरू देतात. आपल्याला समजा माहित असेल की परमेश्वराच्या योगेश्वर गोपालकृष्णाच्या सद्गुरूच्या कृपेनं संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. ज्या दिव्य दृष्टीमुळे बसत्या ठिकाणावरून तो महाभारताचं संपूर्ण वर्णन आपल्या कुरुक्षेत्रावरचं धृतराष्ट्राला सांगत होता. हीच दिव्य दृष्टी गोपालकृष्णाने संजयाला दिली. हीच गोपाल दृष्टी, हीच जी दृष्टी आहे दिव्य दृष्टी, ही वीर अर्जुनाला दिली. की त्या वीर अर्जुनाला त्या दृष्टीमुळे परमेश्वराचा विश्वरूप पाहता हे दिव्य दृष्टी देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आमचे सद्गुरू पडतात. आणि सद्गुरूचा महिमा फार खूप आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी दर्शन दिले की गुरुनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्ला संतुष्टी. गुरु हे फार मोठं आम्हाला समजून सांगतो काम करतात. कपिलदासाने एका दोह्यात म्हटलं आहे की गुरु गोविंद साध्य खडे काके लागू पाय बलिहारे गुरुजी आपणे गोविंद नाम बता. सद्गुरू आणि प्रत्यक्ष परमेश्वर जर उभे केले तर कोणाच्या पाया पडू असा जेव्हा प्रश्न विचारला गेला राजे तेव्हा त्यांनी सांगितलं की सद्गुरूच्या पाया पडा. असा हा सद्गुरूचा हा महिमा आहे. दिव्य दृष्टी देण्याचं काम सद्गुरू करतात. आणि मला असं वाटतं की जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर सद्गुरूच्या कृपेने आपण केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी सारखा 9000 ग्रंथ माऊलींनी लिहिलेला आणि सगळं श्रेय त्यांनी आपल्या निवृत्तीने आपल्याला दिलं. शेवटचं खूप सुंदर आहे की किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथे माझे उरले ऐकपण ही सद्गुरूची कृपा असल्याचं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. भूतकाळाचा दुआ आणि भविष्यकाळाचा दुआ जर कोण असेल
तर सद्गुरू आहेत. आणि हे स्मरण आज खऱ्या अर्थाने आपण अनेक विभाजनामध्ये परंतु मानस गुरुला खूप महत्व दिलेलं आहे. आपण पुराणामध्ये शास्त्रामध्ये आपण ऐकलं आहे की गुरूंचे गुरु हे आपले दत्तात्रय महाराज होते. परंतु दत्तात्रयाने सुद्धा 24 गुरु केले. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला मी जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण दिशे. प्रत्येकापासून एक एक गुण घेतला आणि प्रत्येकाला मानस गुरु केला. नारळ आणि माळ घालून गुरु कोणाला दीक्षा देऊ शकते, परंतु खऱ्या अर्थानं ज्यांचे तत्व विचार जीवनामध्ये पडतात त्याला आपण मानस गुरु केले पाहिजे. न हो तसे गुरुची पूजा गंध लावणीया. न हो तसे गुरुची पूजा चंदन लावणीया. पूजा गुरुची होत असे वचने त्यांच्या भावना. आणि तसेच जगी वर्तने जरी प्राणदायक क्षणा. संतांनी हा जो एक विचार आम्हाला दिलेला आहे याचं स्मरण त्या दृष्टिकोनातून वाटचाल आपण आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी केली पाहिजे. हा गुरुपौर्णिमेचा दिवस आज संपूर्ण विश्वामध्ये व्यासांचं स्मरण करून होतो. आणि म्हणून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज हे 2 शब्द व्यक्त करण्याचं आपल्या चॅनलने मला फार मोठं भाग्य दिलं, संधी दिली. त्याबद्दल मी आपले म्हणून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद.